कोरटकरचे आलिशान रोल्स रॉयस बरोबरचे फोटो व्हिडिओज व्हायरल झाले। त्याच्यानंतर ही रोल्स रॉयस कुणाची आहे याचा शोध लावण्यात आला। त्यावेळी ही रोल्स रॉयस खरं तर PCMC मध्ये राहणाऱ्या तुषार कलाटे नावाच्या एका बिल्डरची असल्याचं कळलं। मात्र त्यानंतर खरं तर ही जी रोल्स रॉयस होती ही मूळची समृद्ध जीवन सोसायटीचे जे मालक होते अर्थात महेश मोतेवार यांची होती आणि खरं तर त्यांना अटक झाल्याच्या नंतर त्यांची जी काही संपत्ती होती त्या संपत्तीचा लिलाव करून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणं अपेक्षित होतं। मात्र तसं झालेलं पाहायला मिळत नाहीये। त्यामुळेच खरं तर आज हे सगळेच गुंतवणूकदार जे आहेत ज्यांनी समृद्ध जीवनमध्ये खरं तर आपले लाखो रुपये गुंतवलेले होते हे सगळेच गुंतवणूकदार आज पुण्याच्या कलेक्टर ऑफिस बाहेर आंदोलन करताना पाहायला मिळतात। त्यामुळे नेमक्या त्यांच्या आत्ता सगळ्या मागण्या काय आहेत आणि त्यांची नेमकी व्यथा काय आहे हे जाणून घेणार आहोत। नेमकं आता तुमची मागणी काय आहे या सगळ्याला? समृद्ध जीवनमध्ये गुंतवलेले पैसे परत मिळावे या मागणीसाठी आम्ही मागच्या 1 वर्षापासून आंदोलन करत आहोत। समृद्ध जीवन ही महेश मोतेवारची कंपनी 2015 मध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल झाल्यानंतर बंद झाली, चतुर्शिंगी पोलीस ठाणे आणि डेक्कन पोलीस ठाणे, आणि त्याच्यानंतर 2016 मध्ये याच्यावरती लिक्विडेटरची नियुक्ती करण्यात आली आणि 2016ला लिक्विडेटरची नियुक्ती केल्यानंतर 2018 मध्ये MPID कायद्याअंतर्गत या सर्व महेश मोतेवारच्या आणि त्याच्या कंपनीच्या स्थावर मालमत्ता सर्व प्रशासनाने ताब्यात घेतल्या। MPID कायद्याअंतर्गत ठेवीदारांच्या हित संबंधी कायद्याअंतर्गत या सर्व मालमत्ता ताब्यात घेतल्या। त्याच्यापैकीच एक जी रोल्स रॉयस गाडी आहे जे वादग्रस्त या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोराटकरकडे होती आणि ही गाडी समृद्ध जीवनच्या या सर्व आमच्या गुंतवणूकदारांना पैसे परत मिळावे यासाठी ताब्यात घेण्यात आलेली ही गाडी होती। मग ही गाडी या प्रशांत कोराटकरकडे कशी गेली याची विचारणा केली असता आज अशी धक्कादायक माहिती समोर येते की ही समृद्ध जीवनची मालमत्ता ही जी रोल्स रॉयस गाडी आहे ही तर गाडी बाहेर आहेच आहे, याच्या व्यतिरिक्त 51 गाड्यापैकी 50 गाड्या या बाहेर आहेत आणि त्या गाड्या आता अद्याप जप्त करण्यात आलेल्याच नाहीत। मग 2016ला लिक्विडेटरची याच्यावरती नियुक्ती झाली होती, लिक्विडेटरच्या ताब्यामध्ये या सर्व मालमत्ता होत्या। मग 2018 पर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याकडे जोपर्यंत निगराणीत ह्या मालमत्ता ठेवण्यात आल्या होत्या त्याच्या अगोदरच ही गाडी विकण्यात आली होती आणि याच्यामध्ये मी ठामपणाने आरोप करू शकतो की त्या तत्कालीन व्यावसायिक लिक्विडेटर क्षीरसागर आणि त्या कार्यालयात काम करणारा कर्मचारी मिलिंद राळे जो की महेश मोतेवारच्या समृद्ध जीवनमध्ये काम करणारा एक कर्मचारी आहे आणि आमची सर्वांची बदकिस्मती आहे की तो कर्मचारी या क्षीरसागर नावाच्या लिक्विडेटरने आपला खाजगी सचिव म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केलेला आहे। मग असा जरा या महेश मोतेवारच्याच अंडरमध्ये या सर्व मालमत्ता जप्त करून सुद्धा असतील आणि म्हणून ह्या विक्री करून सर्व आमच्या समृद्ध जीवनच्या या सर्व लोकांना मिळणारी गुंतवणूक पैसे मिळणारे ही सर्व हडप करायचं काम तत्कालीन लिक्विडेटरनंच केलेलं आहे आणि त्याच्यावर सखोल चौकशी करून त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा प्रकारची मागणी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यासाठीच आम्ही हा जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत। या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर केवळ रोल्स रॉयसचाच विषय नाहीये, अनेक मालमत्तांचा हा सगळा विषय जाणून बुजून या मालमत्तांचा लिलाव न करता या परस्पर कुठे कुणाला सुपूर्त करण्यात आल्या वगैरे अशा पद्धतीचा आरोप तुम्ही करताय? हो 100% त्यांनी कोणाला विकलं त्यात सरकारी अधिकारी वगैरे सर्व सहमत झालेले मिलीभगत करून त्यांनी हे कार्यक्रम केलेला आहे। या सगळ्यात कुणाला दोषी धरताय आता? लिक्विडेटर याच्यामध्ये दोषी आहेत, याच्यामध्ये सक्षम प्राधिकारी दोषी आहेत, तत्कालीन तपास अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत, जे प्रशासकीय अधिकारी ज्या अधिकाऱ्यांनी याच्यावरती न्याय द्यावा याच लोकांनी याच्यामध्ये परस्पर अशा प्रकारचा भ्रष्टाचार करून आमच्या सर्व गोरगरीब लोकांची मालमत्ता विक्री करून आम्हाला पैसे मिळणं गरजेचं असताना ही सरळ हडप करण्याचं काम हे प्रशासकीय अधिकारीच करत आहेत। तुम्ही या सगळ्यामध्ये किती पैसे गुंतवलेले होते आणि काय मिळालं तुम्हाला? काहीच भेटलं नाही। 1 कोटी रुपये गुंतवलेत, काहीच भेटलेलं नाहीये। आमचे संसार उद्ध्वस्त झाले त्याच्यामुळे। किती लोक आहेत असे? किती तुमचे या सगळ्या? 100-200 लोक आहेत माझे। हो सर, मग आता याच्यामध्ये किती तुमचा पैसा अडकून राहिला? 1 कोटी वर्षांपासून अडकला? 12 वर्षांपासून। जशी कंपनी बंद झाली तशी आम्हाला लोक खूप त्रास देतात, जगणं मुश्किल केलंय आमचं त्यांनी। या सगळ्यावरती तुम्ही कधी पैसे परत मागण्यासाठी वेळोवेळी आले? वारंवार सगळे सरांनी खूप जवळजवळ 1-2 वर्ष झालं आंदोलनं वगैरे आमची चालू आहेत आणि आमचा वारंवार प्रयत्न चालू आहे, परंतु आमच्याकडे प्रशासनाचं लक्ष नाही आणि कुणाचंच लक्ष नाही। ह्यामुळं
सगळ्यांचे संसार असे उद्ध्वस्त झालेले आहेत. इथं करोडांचे रुपये ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट लोकांनी केलेले आहेत. एकेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. गरिबांवर जीव द्यायची वेळ आलेली आहे. पण तरी सुद्धा हे महेश मोत्यावर अजून एकदा दौलत प्राईडच्या माध्यमातून इथं फसवणूक करत आहेत. प्रशासनाने ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आज आम्हाला तिथं ह्याच्यामध्ये जॉईन होताना सांगितलेलं होतं की तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा ह्याच्यामध्ये आणि ती जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आम्ही सेल करून तुमचे पैसे जी मॅच्युरिटी आहे ते आम्हाला माघारी देणार होते. परंतु ही मॅच्युरिटीचे जे प्रॉपर्टी आहे ना, आज आम्ही बघतोय प्रत्येका ज्या गाड्या वगैरे सगळ्या आमची प्रॉपर्टी आहे ना, ती सगळ्या लोकांच्या घशात म्हणजे मोठमोठे ज्या लाचलुचपत खाणारे लोक आहेत त्यांच्या घशात जाताना आम्ही प्रत्यक्ष असं बघत आहोत. आणि त्याच्याकडे प्रशासनाचं लक्ष नाही आहे, अजून CBIचं लक्ष नाही आहे, कुणाचंच लक्ष नाही आहे. तरी सगळ्यांनी ह्याचा विचार करून गोरगरिबांच्या जे तुम्ही लुटवणूक केलेली आहे ती लवकरात लवकर थांबवावी. हा इथला सावळा गोंधळ लवकरात लवकर थांबवावा आणि आमच्या जे गुंतवणूक पीडित आहेत ना लोक, त्यांची मालमत्ता जे विकून आलेले पैसे त्यांना परत दिलेले पाहिजे. खरं तर पीडित हा शब्द ह्यांच्यासाठी नाही. पीडित हा शब्द आम्ही जे पैसे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि प्रॉपर्टी खरेदी केलेली त्या प्रॉपर्टीचे आम्ही सगळेजण मालक आहोत आणि ती आमच्या मालकीची प्रॉपर्टी सगळेजणांनी लुबाडलेली आहे. ते आमचे आम्हाला परत मिळाले पाहिजे. आमची मॅच्युरिटी आम्हाला परत मिळाली पाहिजे आणि प्रशासनाने सगळ्या जे CBI वगैरे सगळे आहेत ना, त्यांनी लवकरात लवकर प्रयत्न करून आमची मॅच्युरिटी आम्हाला परत दिली पाहिजे. आणि हे जे महेश मोत्यावारांनी अजून एकदा फसवणुकीचं जे काढलेलं आहे ना, तर ते दौलत प्राईड ती बंद केली पाहिजे आणि आमचा न्याय आम्हाला दिला पाहिजे. आमची मॅच्युरिटी लवकरात लवकर आम्हाला मिळाली पाहिजे. या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या तपास यंत्रणांनी खरं तर आधार देणं गरजेचं असतं पीडितांना, त्याच तपास यंत्रणांची भूमिका सगळी संशयास्पद वाटते का? हो, बरोबर आहे. कारण एवढे 10 वर्ष होऊन गेलेले, आम्ही न्याय मागतोय, आम्हाला अजून कोणीही न्याय दिलेला नाहीये. का दिलेला नाहीये? आता आम्हाला कळतंय की आमची प्रॉपर्टी जर विकल्या जातीये, ती पण करोडोची प्रॉपर्टी लाखोमध्ये विकताय आणि त्याचाही हिशोब नाही. आम्हाला का मॅच्युरिटी दिली नाही आत्तापर्यंत? राळेंच्या ऑफिसला गेलो, आम्ही लिक्विडेटरच्या ऑफिसला गेलो. लिक्विडेटरच्या ऑफिसला गेल्यानंतर आम्हाला समजतंय की मोतीवार जी काही मोतीवारची दौलत प्राईडची कंपनी उभी करतोय, मॉल उभे करतोय, ते मॉल कोणत्या जागेवर? समृद्ध जीवनच्या जागेवर. मग ही प्रॉपर्टी समृद्ध जीवनची असताना दौलत प्राईडमध्ये गेली कशी? तुमचे किती या सगळ्यात पैसे अडकले? आमचे पैसे किती अडकले? आम्ही जे आतापर्यंत कष्ट केलेले आहे, जसं म्हणजे संसार करतोय ना, 2002 पासून कंपनी चालू केली. मी स्वतः 2008 पासून कंपनीमध्ये काम करते. पूर्ण आयुष्याची जमापुंजी तिथं अडकलेली, माझी स्वतःची नाही, माझ्या नातेवाईकांची अडकलेली आहे, माझ्या कस्टमरांची अडकलेली आहे, माझ्या ओळखीचे जेवढे कोणी होते प्रत्येक गावामधल्या प्रत्येक घरातल्या लोकांची मॅच्युरिटी पैसे अडकलेले इथं आणि प्रत्येकाचे कष्टाचे पैसे अडकलेले. बाहेर जाणं मुश्किल झालं. आता आपण बघतोय की खरं तर या सगळ्यांचे करोडोंचे पैसे खरं तर या सगळ्यामध्ये अडकलेले आहेत. हे सगळे पैसे जेव्हा अडकून राहिलेले आहेत, किती आता आयुष्य जगणं या सगळ्या ठेवींमुळे मुश्किल झाल्याचं पाहायला मिळतं. मैडम, हमारा गांव से है, कर्नाटक से है. ऑलरेडी हमारा कर्नाटक से 2000 करोड़ का प्रॉपर्टी का क्या है, सबका माल बिकने के लिए ऑलरेडी हमारे शाहूराज माने सर अच्छे तरह से काम कर रहे हैं. हमको न्याय चाहिए, इसके लिए मैं जिला कलेक्टर आपके साथ आए हैं. हमारा गांव में 50 आदमी मर गए मैडम, 50 आदमी मर गए ऑलरेडी. कितनी 200 आदमी गांव छोड़कर भाग गए. उसका बहुत तकलीफ हो रहा है हमारा कर्नाटक में. इसके लिए मैडम महेश मोतेवर का क्या बेल पे जामीन पे बाहर आया, उसको अंदर डालना है. अभी पुनः भी उसको जेल में जाना है. दौलत पेड़ बंद करना है. हमारा सभी मैच्योरिटी काम का सबको भी ऑफिसर्स रिलीज़ करना है. ऑलरेडी हमारा महाराष्ट्र सरकार शासन में ऑलरेडी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ऑलरेडी हमारे शासन में बहुत काम किया है, बहुत अच्छे तरह से काम किया है. इसके लिए शाहूराज माने सर, हमारा जन संघर्ष समिति, राष्ट्रीय समिति, हमको सबको बुलाकर इधर पैसा दिनाल के लिए एक बहुत बड़ा आंदोलन का कर रहे हैं मैडम. या सगळ्यात तुम्ही कुठल्या मंत्र्यांना आता भेटणार आहात का? कारण आपण बघतोय तपास अधिकाऱ्यांची सुद्धा भूमिका यात संशयास्पद वाटते. मग आता शेवटचं ऑप्शन म्हणून कुणाकडे जाणार? आम्ही जवळजवळ देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निवेदन दिलं होतं आणि आझाद मैदानामध्येही आम्ही आंदोलन केलं. महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही 2 वेळेस निवेदन दिलेलं आहे. त्यांनी प्रत्येकाने आम्हाला आश्वासित केलं आहे की लवकरात लवकर आपल्या सर्वांना न्याय देऊ, परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या हालचाली होण्यासारखं दिसत नाहीत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचं आंदोलन हे तीव्र आंदोलन आम्ही करू. कारण महाराष्ट्र राज्यातच नाही तर देशातल्या 19 राज्यामध्ये हा व्यवसाय पसरलेला आहे आणि या माध्यमातून देशातल्या लाखो लोकांवर अन्याय झालेला आहे.
म्हणून हा लढा आता आम्ही मर्यादित न ठेवता हा लढा आता विस्तारित करून संपूर्ण राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये सर्व लोक संघटित करून आम्ही लढा लढणार आहोत. आणि केंद्रीय मंत्री अमित शहा जे की या गृह विभागाचे मुख्य आहेत, त्यांच्या माध्यमातून ते आदेशित जर केले तर 1 मिनिटामध्ये आमच्या सर्वांचे पैसे मिळू शकतात. कारण आमच्यासाठी एक वेगळं कुठलं तर ऑर्डिनन्स काढणं, कुठला तरी एक कायदा पास करणं गरज नाही. आमच्या सर्वांच्या मालमत्ता, ज्या कंपनीच्या मालमत्ता होत्या, आमच्या कष्टातून दिलेल्या, आमच्या ठेवीतून जमा झालेल्या मालमत्ता जमा केलेल्या आहेत. फक्त हे विक्री करणे आणि आमच्या लोकांचे पैसे देणे एवढंच काम बाकी आहे. याच्यामध्ये ED, CBI, तपास, गुन्हे अन्वेषण विभाग, लिक्विडेटर, सक्षम प्राधिकारी, या ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, ह्या सरकारी यंत्रणाचं जे काही देणं असेल ह्या सरकारच्या यंत्रणा आहेत. परंतु ठेवीदारांचं हित जोपासणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून पहिल्यांदा सरकारनं आमचा विचार करावा आणि या सर्व मालमत्ता विक्री करून आमच्या सर्वांचे पैसे परत द्यावा. यासाठी आम्ही केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सुद्धा भेट घेणार आहोत. नक्कीच आपण बघतोय की जरी हे सगळे लोक आता पुण्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून किंवा आपण बघतोय कर्नाटक मधले सुद्धा काही लोक या ठिकाणी जमलेले आहेत, मात्र हा जो काही घोटाळा आहे किंवा हे ठेवीदार जे आहेत ते केवळ याच परिसरातले नाही आहेत, केवळ पुण्यातले, केवळ महाराष्ट्रातले नाही आहेत, तर जवळपास 19 पेक्षा जास्त राज्यांमधल्या लोकांचे पैसे या सगळ्या घोटाळ्यामध्ये खरं तर अडकून राहिलेले आहेत. आणि त्यामुळेच आता कुठेतरी आमच्या ठेवी ज्या आहेत त्या मॅच्युरिटी त्यांची जी मिळणं अपेक्षित होतं ती सगळीच मॅच्युरिटी आम्हाला महेश मोतेवार आणि समृद्ध जीवनच्या संदर्भातल्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या लवकरात लवकर त्यांचा लिलाव करून त्या ठेवी आम्हाला परत मिळाव्यात अशा मागणीसाठी हे सगळेच लोक आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात. जो लढा आतापर्यंत खरं तर थोडासा संकुचित होता तो आता विस्तारित करून जे जे लोक या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, ज्यांचे पैसे अडकलेले आहेत, अशा सगळ्याच राज्यांमधल्या लोकांना एकत्रित करून पुढच्या काही काळामध्ये आपण पाहिलं तर अमित शहांची सुद्धा भेट घेऊन हा जो लढा आहे तो मोठा करणार असल्याचं आणि हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा या सगळ्याच नागरिकांनी दिला. त्यामुळे आता तरी हे सगळं प्रकरण जे आहे ते सिरियसली घेऊन सरकार आणि तपास यंत्रणा यावरती काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.